ह्या व्यवसायाची कल्पना अशी आली की माझा किंवा नवीन काहीतरी तुम्हाला मागाशी म्हणलं की इनोव्हेटिव्ह काहीतरी करायचं होतं. ते इनोव्हेटिव्ह करत असताना ते गावत नव्हतं. मग ते सापडण्यासाठी मी फार फिरलो. 3 वर्ष मी 100 उद्योग 200 उद्योगाची पुस्तकं, उद्योजकता शिबिरं ही फार अटेंड केली. पण तरीसुद्धा मला ते काय भेटतच नव्हतं. मग अशाच एका उद्योजकता शिबिरामध्ये मला एक मेंटर भेटले. माझे ते पहिले गुरु म्हणायचं, संजय सिद्धे म्हणून. ते मला भेटले. त्यांनी त्यावेळेस त्या लेक्चरमध्ये मला म्हणजे आमचे 30 लोकांचा ग्रुप होता. त्यांना सांगितलं की वेस्ट टायरपासून ऑइल निघतं आहे, त्या LDO ऑइल आहे आणि ते LDO म्हणजे लाईट डिझेल ऑइल. ओके. ते आत्ताचं पेट्रोलियम प्रॉडक्ट LDO जो निघतो त्याला हा सबस्टिट्यूट प्रॉडक्ट आहे. हे कधीची गोष्ट 2010ला 7 ते 10 पर्यंत माझं सर्चिंगच होतं. 10ला ही गोष्ट कळाली मला. मग मला ती कल्पना फार आवडली की वेस्ट टायर तर निघतं हे तर मला माहिती होतं की वेस्ट टायर फेकून दिले जातात, टाकून दिले जातात, इथपर्यंत मला पूर्ण आयडिया होती. पण LDO हे नेमकं काय हे मला काय गोष्ट माहिती नव्हती. मग त्यांनीच मला नंतर गाईड केलं, मार्केट सर्वे कर. मार्केट सर्वेमधनं माझ्या लक्षात आलं की अरे ह्याला फार चांगले डिमांड आहे आणि हा महत्त्वाचा म्हणजे इम्पोर्ट प्रॉडक्ट आहे. तर इम्पोर्ट सबस्टिट्यूट आणि प्लस वेस्ट असं एक चांगलं कॉम्बिनेशन मला त्यावेळेस लक्षात आलं आणि मग त्या दिशेने मी पळत गेलो.